सभेतील अंतर्गत धुसफूस देखील समोर आली आहे। देवरुखमधील महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावर येणार होते। बॅनरवरही दोन्ही नेत्यांचे फोटो होते, मात्र विनायक राऊत या सभेला गैरहजर राहिले। काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेत त्यांच्यावर टीका केली। त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचं कळतंय। भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत विनायक राऊतांवर निशाणा साधलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधून मध्यस्थी केली आहे। ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातला संघर्ष थांबतो का हे पाहावं लागेल। तर राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ढोंबरे यांच्यात झालेल्या वादानंतर रुपाली ढोंबरेंचं प्रवक्ता पद काढून घेण्यात आलं होतं। यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेल्या रुपाली ढोंबरेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली। शिवसेनेनं मला ऑफर दिली तर मी विचार करेन असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे रुपाली पाटील शिवसेनेमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे। शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची कामानिमित्त माझी भेट झाली होती। माझ्यासोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारीही होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवले सुद्धा आम्हाला तिथं भेटल्या होत्या। शिवसेनेने अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही। त्यांनी जर मला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल। पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधली। संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रंगत सध्या चांगलीच वाढली आहे। इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांमध्ये सामना रंगलाय। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल एकनाथ शिंदेंनी संगमनेर शहरामध्ये सभा घेतली। या सभेमध्ये मंत्री उदय सामंतांना फोन करून MIDC मंजूर करण्याचे आदेश दिले आणि उदय सामंतांनीही 2 महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन काढण्याचं आश्वासन दिलं। उपमुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी केलेली मागणी मंत्र्यांनी थेट फोनवरून मान्य केल्यामुळे त्यावरून आता विरोधक आक्रमक झालेत। कितीही बनवाबनवी करणार असं सांगत बाळासाहेब थोरातांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। उद्या नदी आणि डोंगरही तुम्ही मंजूर करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? एकनाथ शिंदे आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। जिथं जाल तिथं MIDC मंजूर। लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। अरे बनवा बनवी करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये। तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे का? तर राज्यात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी नेत्यांना वेळ अपुरा पडतोय। एकेका दिवशी 10 ते 12 सभा मोठ्या नेत्यांना